लक्षात आला बिंदत पुढे जायचं. सन्माननीय आला लक्षात आलं परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा होत आहे. यानंतर धाराशिव जिल्ह्याचे खासदार सन्मानित श्री ओमप्रकाश राजनिंबाळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी श्रीकांत मडके, शिवशंकर तिरुळे, आकाश नरोटे, कुंदन शिंदे यांनी त्यांचा सत्कार करावा. सन्माननीय खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर. यानंतर आमदार कैलासदादा पाटील यांचा सत्कार करण्यासाठी नीलकंठ कांबळे, संतोष वीर, दीपक बारकुल आणि रणजित गवळी यांनी त्यांचा सत्कार करावा. आमदार कैलासदादा पाटील. असे या सर, तुम्ही एक जण असे या. सलीम पठार यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एस सय्यद. थँक्यू. इकडे प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी कागदाचे वाटप करण्यात येत आहे. यानंतर सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर, आमदार श्री कैलास पाटील, माझे सहकारी आणि माजी आमदार नागराज चौगुले, बाकी या पत्रकार संघाचे सर्व जे प्रमुख आहेत ते ओंकार बनसोडे, रमेश पेठे, श्रीकांत मडके, नीलकंठ कांबळे, संतोष वीर, प्रकाश काशी, दीपक बारकुल, आकाश नरोटे, छत्रपती गायकवाड, रवींद्र लोकटे, दयानंद काळुके, जसवंतसिंग पायल, रामराजे जगताप, अमोल पाटील, रवींद्र तांबे, काकासाहेब कांबळे, मनोज जाधव, मल्लिकार्जुन सोनवणे, सलीम पठार, किशोर मारी, अलीम शेख, अजित चंदन शिवे, समीर सुटके, गोळप्पा कांबळे, दत्तात्रय भराणे, राहुल शेळके, प्रमोद राऊत, रामेश्वर शिंदे, धाराशिवचे जे आहेत रणजित गवळी, विलास कपट, चंद्रपती गायकवाड, प्रमोद पाठक, धनेश्वर वाघमारे, गिरीश भगत, बालाजी माणिकराव असे सगळे उपस्थित सर्व मान्यवर. मला खूप आनंद ह्या गोष्टीचा झाला की माझ्या हस्ते हा आपण कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला एवढ्या मान्यवरांना आपण बोलवलं. खरं तर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन आता 1-1.5 महिन्याचा कालावधी झालेला आहे, परंतु या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्नशील राहणार आहे. अतिशय सुंदर आणि सुंदर उपक्रम आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे. कारण आपण जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय जागेत घर बांधता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील मागणी केलेली आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळ्या कक्षासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे. आणि अशा मागण्या खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत. कारण आम्ही शहरी भागाचं नेतृत्व करतो. मी ज्या ठाणे शहराचं नेतृत्व करतो त्या ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेने सगळ्या पत्रकारांना जवळजवळ 150च्या आसपास पत्रकारांना स्वतःची घरं पण आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. मीराबाईंना आता आम्ही त्याची सुरुवात करतोय. त्यामुळे ह्या जागा असणं आणि त्याचबरोबर पत्रकारांसाठी कक्षा असणं ही पण गरज आहे. कारण आपण पत्रकारितेचा 4था स्तंभ आहात आणि मी सुद्धा शेवटी पत्रकारांचाच मुलगा म्हणजे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण माझे वडील हे दैनिक मराठा म्हणजे आचार्य अत्रेंचा जो दैनिक मराठा होता तिथे उपसंपादक होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडंसं पत्रकारितेबद्दल आत्मीयता ही प्रताप सरनाईकच्या मनामध्ये असणारच यात काही शंका नाही आहे. त्यामुळे पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा विषय असू द्या
मी नेहमी त्यासाठी आघाडीवर असतो आणि पत्रकारांना न्याय देण्याची सुद्धा माझी नेहमीच भूमिका असते. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस DPCची बैठक होती त्यावेळेस काही आमच्या पत्रकारांनी मला विनंती होती की त्या बैठकीमध्ये आम्हाला परमिशन दिलीच जात नाही. ती परमिशन देण्याचं काम त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून करून दिलं. कारण आमचे ओमराजे निंबाळकर सुद्धा त्या ठिकाणी मला सांगत होते की साहेब पत्रकारांना आतमध्ये यायला हवं, कारण त्यांना माहिती आहे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करतोय, कोण सभासद कसं बोलतोय याची सुद्धा माहिती व्हावी. आणि त्याबरोबर ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी करून मला त्या ठिकाणी लगेच परमिशन सुद्धा दिली. अशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची जशी लोकप्रतिनिधींची गरज असते तशी पत्रकारांचीही गरज असते. आणि त्यामुळे जर योग्य जागा तुम्ही जर शोधून काढाल तर आपण कशा प्रकारे तुमच्या पत्रकारांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ ते पण बघू. आणि मी दुसरी जी तुमची मागणी आहे की पत्रकारांना राज्य महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळावी. आता आमचं लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75% वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत. आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे. आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो तर मला असं वाटतं की ते ST महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी ह्या मागणीचा मी विचार करू शकत नाही, कारण माझी शेवटी STची सेवा ही तळागाळातल्या जनतेपर्यंत गाव पेठे STची ही संकल्पना जरी असली तरी माझी संकल्पना आहे ST तिथे ST. म्हणजे आमचा जो आदिवासी बांधव आहे, ST वर्ग जो आमचा आहे या राज्यातील, तो आदिवासी पाड्यांमध्ये राहतो, गावाखेड्यांमध्ये अगदी डोंगरावर दऱ्यावर तो वास्तव्य करतो. त्या ठिकाणी आमची ST पोहोचली पाहिजे आणि त्या ST वर्गा प्रवर्गातील लोकांसाठी माझी ST जायला पाहिजे ह्या मताचं मी आहे. त्यामुळे मी प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे. त्यासाठी आपलं सहकार्य नक्कीच लागेल. पत्रकारांना 15 लाख रुपयाची विमा कवच मागच्या वर्षी दिले होते. 200 पेक्षा जास्त पत्रकारांना 16 लाख रुपयाचे जीवन विमा कवच दिले होते. आमदार कैलाश पाटील यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत. लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टींमध्ये खरोखर पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण आता आम्ही कार्ड देत होतो, खासदार ओमराजे म्हणाले माझ्या हस्ते कार्ड दिलं, ओमराजेंच्या हस्ते कार्ड दिलं. तर मी विचार करत होतो की कैलाश पाटलांना हे कसं काय कार्ड द्यायला सांगतात, कारण त्यांनी सांगितलं नाही ही संकल्पना त्यांचीच आहे. त्यामुळे मलाही बरं वाटलं की आमचे आमदार अशा पद्धतीची पण चांगली कामं ह्या परिसरातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी करत असतात. खरोखर वाखेणं जोड्या मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वारंवार घडत आलेलं आहे. अनेक काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची माहिती तुम्हाला DPCच्या बैठकीमध्ये दिली असेलच. आत्ताच मी तुळजापूरला जाऊन आलो. त्या तुळजापूरमध्ये 300 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल, 5 लाखापर्यंतचा इलाज प्रत्येक व्यक्तीला जो सामान्य कुटुंबातला असेल त्या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड असू द्या, येलो रेशन कार्ड असू द्या किंवा व्हाईट रेशन कार्ड असू द्या, प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा इलाज त्या ठिकाणी त्यासाठी लागणारी सर्व औषधं आणि जेवणासह नाश्त्यासह सगळ्या गोष्टी या देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि लवकरच ते हॉस्पिटल आपण सुरुवात करतोय. राज्य शासनाने तुळजापूर नगर परिषद आणि त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ते हॉस्पिटल आता आजच बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि तशा पद्धतीचे ते काम आपण लवकरात लवकर करतोय. ड्रग्स माफिया हे मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या तुळजापूरसारख्या शहरामध्ये सुद्धा यायला लागले. त्याच्या मागणं वाचून दुःख झालं. आणि शेवटी मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री मी ताबडतोब SPना आदेश दिले की कुणी या ड्रग माफियांच्या पाठीमागे भले राजकीय व्यक्ती जरुरी असू द्या, कुठलाही नेता असू द्या, स्थानिक पोलीस असू द्या किंवा स्थानिक कार्यकर्ते असू द्या, सगळ्यांना तुरुंगात धाडण्याचं काम पुढल्या 72 तासामध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्ही हे काम केलं लखोर लेखी स्वरूपात जर मला माहिती दिली नाही तर तुमची काही गैर आहे अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आर्किटेक्ट आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटची जी लोकं होती त्यांनाही मी घेऊन गेलो होतो. कारण मातेच्या मंदिरामध्ये काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे काही कामाला सुरुवात करायला सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये काम करत असताना जो गाभाऱ्यावरचा वरचा कळस होता, त्या कळसाची जी वजन होतं, क्षमता होती जी त्यापेक्षा 4 पटीनं
जास्त वजन त्या कळसावर केल्यामुळे त्या खालच्या दगडांवर आणि काही भिंतींवर भेगा पडल्या होत्या. त्यामुळे त्या गोष्टींची पण सुधारणा आपण करतोय. आता तर फक्त 1-1.5 महिना झालेला आहे. पुढले अजून अनेक दिवस पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर असणार आहे आणि ह्या जिल्ह्याचं जास्तीत जास्त मागासलेपण काढून ह्या जिल्ह्याला कसं आपण जागतिक स्तरावर घेऊन जाता येईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला जर सोबत घेऊन तुम्ही काम केलं तर निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास किंवा या राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नळदुर्ग येथे किल्ल्याची पाहणी आणि त्याचबरोबर 2 हॉस्पिटलचा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्याकारणानं आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.